नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच्या मंत्रिमंडळातील अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे। घोटाळ्यांचे आरोप झालेल्या वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेल्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडून नारळ दिला जाईल अशी चर्चा आहे। नवं सरकार स्थापन होऊन 6 महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी झालाय। या कालावधीत अनेक मंत्री वादात सापडले आहेत। यात शिवसेनेच्या नेत्यांची संख्या सर्वाधिक आहे। महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील प्रतिष्ठित राजकीय घराणे अर्थात नाईक कुटुंबाचे वंशज ययाती नाईक यांनी भाजपचा झेंडा हाती धरलाय। दिल्लीत एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। ययाती हे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू आहेत। मंगळवारी 22 जुलै रोजी सकाळच्या सुमारास नवी मुंबईच्या वाशीमध्ये एका महाविद्यालयाबाहेर एका विद्यार्थ्याला तो मराठीत बोलल्याने 3-4 जणांनी मिळून बेदम मारहाण केली। आरोपी फैजान नाईक याने त्याच्या इतर 3 साथीदारांसोबत मिळून केलेल्या या मारहाणीत पीडित युवकाला तोंडावर पोटावर जबर मार लागलाय। या प्रकरणी 4 आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। नागपूर शहरात अवैध दारू विक्रीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना शहर प्रमुखाच्या हॉटेलवर धाड टाकण्यात आली आहे। या ठिकाणी अवैध दारू साठा सापडल्याने मोठी खळबळ उडाली। या प्रकरणी शिवसेना शहर प्रमुख मंगेश काशीकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। माढा तालुक्यातील अरण गावातील कार्तिक खंडागळे या तरुणाच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय। नात्यात असलेल्या महिलेशी असलेले अनैतिक संबंध माहिती झाल्याने कार्तिक खंडागळे या तरुणाची हत्या करण्यात आल्याचं तपासात समोर आलंय। कार्तिक खंडागळेच्या हत्ये प्रकरणात त्याचा चुलत भाऊ सचिन महादेव खंडागळे याला ताब्यात घेण्यात आलंय। जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या नळपाणी योजनेचे कंत्राटदार हर्षद पाटील यांनी मंगळवारी 22 जुलै रोजी त्यांच्या शेतात गळफास घेत आत्महत्या केली आहे। त्यांचे शासनाकडे सुमारे 1.5 कोटी रुपयांचे देयक थकीत असल्याने निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा राज्य कंत्राटदार संघटनेने केलाय। या घटनेमुळे राज्यभरात सरकार विरोधात संतापाचं वातावरण निर्माण झालंय। जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या नळपाणी योजनेचे कंत्राटदार हर्षद पाटील यांनी मंगळवारी 22 जुलै रोजी त्यांच्या शेतात गळफास घेत आत्महत्या केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आत्महत्या प्रकरणाविषयी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय। हर्षद पाटील हा जलजीवन मिशन अंतर्गत काम करणारा मुख्य कंत्राटदार नव्हता, तो उपकंत्राटदार म्हणून काम करत होता। आम्ही हर्षद पाटीलला कंत्राट दिलं नव्हतं। आम्ही कंत्राटदाराला पैसे देतो आणि कंत्राटदार उपकंत्राटदाराला पैसे देतो। त्यांच्यात काय गोंधळ झाला त्याची सध्या सरकारकडे माहिती नाही असं ते म्हणाले आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मुंबई स्थित कोकणवासियांच्या भावना लक्षात घेऊन यावर्षी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील 30% भाडेवाढ मागे घेण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे। तर एकेरी गट आरक्षणावरील 30% भाडेवाढ रद्द केल्याने एसटीला 13 ते 16 कोटी रुपये तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये समांतर वीज वितरणासाठी स्वतः परवाना मागणारी सरकारी कंपनी महावितरणने राज्यातील इतर भागांमध्ये समांतर वीज वितरणाचा विरोध केलाय। कंपनीचे म्हणणे आहे की खासगी कंपन्यांचा कल मोठ्या उत्पन्न देणाऱ्या व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांकडे आहे। हे ग्राहक गेल्यानंतर महावितरणाकडे कमी उत्पन्न देणारे आणि अनुदानित ग्राहकच उरतील, त्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती ढासळेल। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत थेट कारवाई संदर्भात सूचक इशारा दिलाय। कृषी मंत्री कोकाटे यांच्याबरोबर समोरासमोर चर्चा करणार असून त्यानंतर पुढील निर्णय आपण घेणार आहोत असं अजित पवार यांनी आज स्पष्ट केलंय। त्यामुळे रमी खेळतानाचं कथित व्हिडिओ प्रकरण मंत्री कोकाटे यांना भोवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे आज पुणे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। इंदापूर येथे पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय। यावेळी त्यांना 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे यांचे मुंबईत आंदोलन होणार आहे याबाबत प्रश्न विचारला। मनोज जरांगे यांच्याबाबत प्रश्न विचारताच छगन भुजबळ चिडल्याचं पाहायला मिळालं। काय त्यांचं घेऊन बसलाय, आज एक उद्या एक बोलतायत, काय असले प्रश्न विचारताय असे म्हणत छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केलाय। नांदेड ते अर्धापूर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 361 वरील अपघात प्रवण ठिकाणांवर सुरक्षेच्या उपाययोजना करून अपघातांचा धोका कमी करण्यासाठी लवकरच आवश्यक निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे।
खासदार अशोक चव्हाण यांच्याशी झालेल्या भेटीनंतर त्यांनी हे आश्वासन दिले। मेळघाटात मुसळधार पाऊस कोसळत असताना धारणी बिजू धावडी मार्गे आणि हरिसाल चिखली मार्गे अकोला जिल्ह्यातील अकोटकडे जाणाऱ्या मार्गावर कोहानका ते बेलकुंड दरम्यान जंगलात दरड कोसळली। यामुळे बुधवारी या मार्गावरील एसटी बससह अनेक वाहनं बराच वेळ अडकून पडली होती। यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय। राज्य सरकारने दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या 1.5 लाख गोविंदांसाठी विमा संरक्षण जाहीर केलंय। गोविंदाचा मृत्यू झाल्यास जास्तीत जास्त 10 लाख रुपये दिले जातील। उत्सवाच्या 1 महिन्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आलाय। जन्माष्टमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सवादरम्यान गोविंदा मानवी मनोरे तयार करतात आणि उंचीवर टांगलेल्या दूध, दही आणि लोणीने भरलेली मटकी फोडतात। दहीहंडी उत्सवात नुकसान झालेल्या गोविंदांना सरकारच्या विमा योजनेचा फायदा होणार आहे। दौंड तालुक्यातील वाखारी इथल्या न्यू अंबिका या कला केंद्रात गोळीबार करण्यात आल्याचं उघड झालंय। हा गोळीबार आमदाराच्या भावानं केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या गोळीबार प्रकरणी एकूण 4 जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यातील 3 आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पतंजली ही देशातील सर्वात मोठी आयुर्वेदिक FMCG कंपनी आहे। या कंपनीने वेगवेगळ्या क्षेत्रात आपला विस्तार केलाय। सोर्सिंग रोजगार निर्मितीच्या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी अशा दोन्ही क्षेत्रांना मजबूत करण्याचा प्रयत्न या कंपनीकडून केला जातोय। कंपनीच्या या प्रयत्नांमुळे भारताची अर्थव्यवस्थाही बळकट होण्यास मदत मिळते आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज 4था दिवस आहे। विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज लोकसभेतही गोंधळ घातलाय। बिहारमध्ये मतदार यादीतून 52 लाखांहून अधिक नावे वगळल्याच्या कथित प्रकरणावर तत्काळ चर्चा करण्याची मागणी करण्याचा मुद्दा गाजतोय। दोन्ही सभागृहातील विरोधी सदस्यांनी बिहारमधील SIR वर चर्चा करण्याची मागणी केली। दोन्ही सभागृहातील कामकाज 3दा तहकूब करण्यात आलं। पहिल्यांदा दुपारी 12 वाजेपर्यंत, नंतर दुपारी 2 वाजेपर्यंत आणि शेवटी सभागृह उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले। बिहारच्या गया येथून एक विचित्र आणि अंगावर काटा आणणारी बातमी समोर आली आहे। येथील एका महिलेने भांडणानंतर चक्क पतीची जीभ कापून टाकली आणि ती खाल्ली देखील। याहूनही धक्कादायक बाब म्हणजे पती रक्ताच्या थारोळ्यात पडला असताना त्याला मदत करण्याऐवजी त्याचे रक्त पिऊन पळ काढलाय। या घटनेनंतर स्थानिकांनी जखमी पतीला घाईघाईत रुग्णालयात दाखल केले। केंद्र सरकारनं देशातून नक्षलवाद संपवण्याचा विडा उचललाय। त्यासाठी विविध योजना सरकारकडून राबवण्यात येत आहेत। गुरुवारी 5 कुख्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले। आत्मसमर्पण केलेल्या या नक्षलवाद्यांना 50,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे। बंगलोरमध्ये गुप्तपणे महिलांचे व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून इंस्टाग्रामवर अपलोड केल्याप्रकरणी एका 19 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। दिलावर हुसेन MD असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। आरोपी इंस्टाग्रामवर दिलबर जानी 67 नावाचे अकाउंटवरून महिलांचे व्हिडिओ पोस्ट करायचा आणि बंगलोर नाईट लाईफ या पेजला टॅग करायचा। थायलंड आणि कंबोडिया या 2 देशात तणाव खतरनाक वळणावर जाऊन पोहोचलाय। दोन्ही देशांचं सैन्य आमने-सामने आहे। गोळीबार आणि रॉकेट हल्ल्यात 9 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झालाय। आता एअरफोर्स मैदानात उतरली आहे। कूटनीतीऐवजी कारवाई, हल्ल्याने मार्ग शोधतायत। थाई आर्मीच्या माहितीनुसार थायलंडच्या सुरिन प्रांत आणि कंबोडियाच्या ओडर मेंची प्रांताच्या सीमेवर मुएन थोम हे एक प्राचीन मंदिर आहे। या प्रदेशावरून दोन्ही देशांमध्ये बऱ्याच वर्षांपासून वाद सुरू आहे। रशियामध्ये एक भीषण विमान अपघात झालाय। रशियाच्या अमूर भागात अंगारा एअरलाइन्सचं एक विमान कोसळलंय। यात 49 प्रवासी होते। रशियन सैन्याला विमानाचा ढिगारा मिळाला आहे। घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। काही तासांपूर्वी हे विमान रडारवरून गायब झालं होतं। प्लेन क्रॅशमध्ये सर्व 49 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती आहे। तास या वृत्तसंस्थेनुसार N24 कोडने संचलित होणाऱ्या या विमानात 5 मुलांसह 43 प्रवासी होते। 6 चालक दलाचे सदस्य सुद्धा विमानात उपस्थित होते। भारताने बोलिव्हियाला 3 लाख गोवर आणि रुबेला लसींची मदत केली आहे। बोलिव्हियामध्ये आरोग्य आणीबाणी जाहीर झाल्यानंतर भारताने तातडीने ही मदत पाठवली आहे। लसींच्या मदतीबद्दल बोलिव्हियाच्या राष्ट्रपतींनी भारताचे आभार मानले। 22 जुलै 2025 रोजी त्यांनी भारताच्या या कृतीला एकजुटतेचे आणि वेळेवर केलेल्या मदतीचे प्रतीक असल्याचं म्हटलंय। बोलिव्हियामध्ये गोवरच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे 23 जून रोजी राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली होती। टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबईने वैज्ञानिक अधिकारी, प्रशासकीय सहाय्यक, सुरक्षा अधिकारी, लिपिक
प्रयोगशाळा सहाय्यक, कार्य सहाय्यक, सुरक्षा रक्षक आणि प्रकल्प सहाय्यक अशा विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे। एकूण 23 रिक्त पदांसाठी ही भरती असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 ऑगस्ट 2025 आहे। इच्छुक उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात। इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने 2025 मध्ये होणाऱ्या प्रोबेशनरी ऑफिसर्स आणि स्पेशलिस्ट ऑफिसर्सच्या भरतीसाठी नोंदणीची अंतिम तारीख वाढवली आहे। आता या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार 28 जुलैपर्यंत ibps.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात। IBPSच्या या भरती मोहिमेचे उद्दिष्ट 6215 पदे भरण्याचे आहे, ज्यामध्ये प्रोबेशनरी अधिकाऱ्यांसाठी 5208 पदे आणि स्पेशालिस्ट अधिकाऱ्यांसाठी 1007 पदे समाविष्ट आहेत। तुम्ही रेल्वेमध्ये करिअर करण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे। चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीने अप्रेंटिसशिपसाठी 10,010 पदांसाठी भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे। इच्छुक उमेदवार icf.indianrailways.gov.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात। अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे। गुगल फोटोज नेहमीच आपल्या वापरकर्त्यांसाठी नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये सादर करत असतं। आता कंपनीने 2 नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वैशिष्ट्यांची घोषणा केली आहे। ही वैशिष्ट्ये वापरकर्त्यांना त्यांच्या गॅलरीतील फोटोंना विविध प्रकारे रूपांतरित करण्याची संधी देईल। गुगलच्या Veo 2 AI मॉडेलद्वारे समर्थित फोटो टू व्हिडिओ वैशिष्ट्य कोणत्याही फोटोला 6 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये रूपांतरित करेल, तर रिमिक्स वैशिष्ट्य वापरकर्त्यांना त्यांच्या फोटोंना एनिमे, कॉमिक्स किंवा 3D ॲनिमेशन सारख्या स्टाईल्समध्ये बदलण्याची सुविधा देईल। याशिवाय गुगल फोटोमध्ये नवीन क्रिएट टॅब देखील जोडला गेलाय, जिथे सर्व AI वैशिष्ट्ये एकाच ठिकाणी उपलब्ध असतील। सध्या ही वैशिष्ट्ये फक्त अमेरिकेतील अँड्रॉइड आणि iOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असतील। प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित प्रकरणात प्रवर्तन निदेशालयाने गुरुवारी सकाळी एक सर्च ऑपरेशन सुरू केलं। राजधानी दिल्ली, मुंबईसह एकाच वेळी 35 पेक्षा जास्त लोकेशन्सवर छापेमारीची कारवाई करण्यात आली। मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित प्रकरण आहे। हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा संशय व्यक्त केला जातोय। छापेमारीची ही कारवाई प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत होत आहे। या कारवाईत अनिल अंबानी यांच्याशी संबंधित 50 कंपन्या आणि 25 पेक्षा जास्त व्यक्तींच्या परिसरात शोध मोहीम सुरू आहे। या ऑपरेशनमध्ये ईडीला CBI, SEBI, नॅशनल हाऊसिंग बँक, नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी आणि बँक ऑफ बडोदा यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे। राष्ट्रीय सुवर्ण कमळ विजेत्या देऊळ आणि भारतीय या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माते अभिजित घोलप यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन या संस्थेची स्थापना गेल्या वर्षी अमेरिकेत झाली। हॉलिवूडच्या धर्तीवर मराठी चित्रपट सृष्टीचा भव्य सोहळा प्रथमच त्यांनी आयोजित करून सर्वांचं लक्ष वेधलंय। मराठी चित्रपटांचा परदेशात साजरा होणारा हा एकमेव सोहळा आहे। यावर्षी हा सोहळा अधिक भव्य, व्यापक आणि उत्साही स्वरूपात 25 ते 27 जुलै दरम्यान कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथील द कॅलिफोर्निया थिएटर या आलिशान ठिकाणी संपन्न होतोय। मराठी कलावंतांच्या उपस्थितीत संपन्न होणारा हा 2 दिवसांचा महोत्सव यंदा रसिकांच्या मागणीमुळे 3 दिवसांचा होणार आहे। 19 वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखनं FIDE महिला विश्व बुद्धिबळ कपच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या गेममध्ये माजी विश्वविजेत्या चीनच्या टॅन झोंगीला पराभूत करून हा सामना 1-5-0-5 असा जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केलाय। यासह दिव्या कॅन्डिडेट्स स्पर्धेत स्थान मिळवणारी पहिली भारतीय ठरली आहे। महिला कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा पुढील वर्षी होणार आहे। विशेष म्हणजे दिव्या पहिल्यांदाच विश्व चषकात सहभागी होत आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।